तर जळगाव विधान परिषदेवरनं भाजप आणि शिंदे सेनेच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत। मैत्रीपूर्ण लढतीसाठी गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील यांचं एकमत झालंय। जळगावात मैत्रीपूर्ण लढतीसाठी भाजपनं मात्र स्पष्ट नकार दिलाय। आमदारांच्या बैठकीत निवडणूक स्वबळावरती लढण्यावर एकमत झालं असून जळगावात शिवसेनेची ताकद आणि तडजोड न करण्याची भूमिका असून शिंदेंच्या भेटीनंतर शिवसेनेचा उमेदवार निश्चित होईल असं किशोर पाटील यांनी म्हटलं। जळगावच्या जागेसाठी गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील यांचे पुत्र इच्छुक आहेत। चिरंजीवांचं नाव आपल्याकडून मागणी झालेली आहे, मात्र त्या संदर्भात काही एकमत झालंय का आजच्या बैठकीत? कारण उद्या शिंदे त्यांनी सांगितलं की शिवसैनिक उमेदवार राहील। आता काँग्रेसचा तर राणा प्रताप काही काँग्रेसचा नाही। किमान आम्हाला विधान परिषदेची जागा द्यावी ह्या विषयावर आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे आणि याच्यासाठी कुठलीही तडजोड नाही की ही सोडा मग ही आम्हाला द्या असं न करता जळगाव जिल्ह्यातली विधान परिषदेची जागा ही शिवसेनेला सोडावी याच्यावर आमचं एकमत झालेलं आहे। जर का शिवसेनेला सुटणार नसेल तर आम्हाला मैत्रीपूर्ण लढत लढण्याची परवानगी द्यावी। याच्यासाठी सर्व आमदारांचं शिष्टमंडळ उद्या माननीय आमचे मुख्य नेते आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यासाठी उद्या कुठल्याही परिस्थितीत मुंबईला हजर राहावं अशा पद्धतीचं एकमत झालं।